या ठिकाणी परमेश्वराला वधस्तंभावर खेळण्यात आले. कवटीला जे एक ठिकाण होतं त्याला इब्री भाषेत गुलगुथा असं म्हणतात. काय म्हणतात? आणि आपण पाहतो का त्या ठिकाणी परमेश्वराचे किती हाल करण्यात आले. हालेलुया. बोलण्यात तर लई पटकन सांगता येतं का असं झालं होतं तसं झालं होतं, पण आपल्याला छोटा काटा जरी टोचला ना डोळ्यातून लगेच पाणी येतं. हालेलुया. जशी का आपण पडलो का लगेच आपल्या डोळ्यात पाणी येतं, पण त्या परमेश्वराने आपल्यासाठी किती सहन केलं. हालेलुया. तो काट्याचा मुकुट त्याने डोक्यात घातला, खिळा आपल्या हातात त्याने आर पार गेला त्याच्या. हालेलुया. त्याने खूप काही आपल्यासाठी सहन केलेलं आहे. तर आपण बघूया वधस्तंभावर देखील असताना परमेश्वराने आपल्या आईची कशी काळजी घेतली. त्याने आपला कर्तव्य, त्याने आपली जबाबदारी आईच्या प्रती आपण कशी पार पाडली, आपण ती बघूया. आपण वचन वाचूया. योहान 19:25. येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मरिया आणि मरिया मग्दलिया या उभ्या होत्या. आपण बघतो का वधस्तंभाजवळ येशूची आई कोण होती? येशूची आई मरिया, त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मरिया आणि मरिया मग्दलिया या उभ्या होत्या. हालेलुया. आपण पाहतो का मरिया परमेश्वराचा येशूचा छळ होत असताना तिच्या डोळ्यांनी पाहत होती. हालेलुया. प्रत्येक खूप आई आपल्या चर्चमध्ये आहे. आपला जो मुलगा लहान असतो ना तर तो पडतो किंवा थोडं लागतं, आईला किती टेन्शन होतं बरं. किंवा थोडी ताप आली तर किती टेन्शन होतं का याला गुण झालं, मला झालं असतं किती बरं झालं असतं. टेन्शन येतं का नाही प्रत्येक आईला? तर मरिया आपल्या मुलाला येशूला स्वतःच्या डोळ्यासमोर मरताना बघत होती, तर तिला किती त्रास झाला असेल. हालेलुया. आणि आपण 26 वचन वाचूया. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई, पहा, हा तुझा मुलगा. आपण बघतो का या ठिकाणी येशू वधस्तंभावर देखील पाहतोय का त्याची आई इथं रडत आहे. योहान त्याचा आवडता शिष्य बाजूला उभा आहे. तर परमेश्वर योहानाला म्हणतो का आजपासून ही तुझी, आणि मरियेला म्हणतो आजपासून हा तुझा. हालेलुया. आपण बघतो का एवढी हाल तर येशूची चालू आहे. वधस्तंभावर त्याला खेळण्यात येते, तरी पण त्याने आपल्या आईच्या प्रती आपली जबाबदारी पूर्ण केलेली आहे. हालेलुया. त्याला माहित होतं आता मी मरणार आहे, माझ्यानंतर माझ्या आईची काळजी कोण घेईल. हालेलुया. हा प्रश्न येशूला पडला होता, म्हणून तो बघतो का योहान त्याच्या क्रूस खांबाजवळ उभा आहे. म्हणून येशूने आपल्या आईची जबाबदारी कोणाला दिलेली आहे? योहानाला. तर आपण आपल्या जीवनात पण तेच शिकलं पाहिजे का येशूने या मुलगा या नात्याने आपल्या आईची जबाबदारी कशी पार पाडली. आपल्या आईला पुढे जाऊन त्रास होऊ नये, म्हातारपणी तिला अडचणी येऊ नये म्हणून तिने कसं वागलं असं, तिचा त्रास होऊ नये म्हणून येशूने आपल्या जीवनात कसं वागलं हे आपल्याला शिकायची गरज आहे. हालेलुया. परमेश्वर मरियेची आज्ञा पाळत होता, त्याच्या आई वडिलांची कामं देखील ऐकत होता. हालेलुया. तर आपण येशूच्या जीवनाकडे बघून आज शिकलं पाहिजे का आपण आपल्या आई वडिलांबरोबर कसं वागलं पाहिजे. आपण वचन वाचूया. Ephesians 6:1. मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आई बापांच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे. हालेलुया. परमेश्वराने काय केलं? आपल्या आईचा मान राखला, आज्ञेत राहिला. तसंच आपण देखील परमेश्वराच्या येशूच्या जीवनातून हे शिकलं पाहिजे का आपण आपल्या आई वडिलांची कशी काळजी घेतली पाहिजे, कसा त्यांचा मान राखला पाहिजे, कसा त्यांचा सन्मान केला पाहिजे, कसं त्यांना एखाद्या गोष्टीचा त्रास न झाला पाहिजे असं आपण त्यांच्याबरोबर वागलं पाहिजे. पण आपण आजकाल काय बघतो तर गावात 3-4 घर तर अशी असतील त्या आई वडिलांना मुलं देखील आहेत, ते शिकलेत पण, ते जॉबला पण गेलेत, पण त्या आई वडिलांची काळजी घ्यायला कोणी नाही. हालेलुया. त्या आई वडिलांची काळजी घ्यायला कोणीच नाही, त्यांच्याकडे कोणी बघतही नाही. तर आपल्याला येशूच्या जीवनातून आज हेच शिकायचंय का परमेश्वराने वधस्तंभावर असताना देखील आपल्या आईची जबाबदारी योहानाकडे दिली. त्याने आपल्या आईवर असलेलं प्रेम त्या ठिकाणी प्रगट केलेलं आहे. हालेलुया. किती जण आपल्या आईवर प्रेम करतात. हालेलुया. आणि किती जण आज्ञा पाळतात.
आईच्या आज्ञा पाळते सर्वजण. हालेलुया. आपण बघतो का येशूने देखील मरियेच्या तो आज्ञा पाळत होता लहान असल्यापासून. हालेलुया. आपण वचन वाचूया निर्गम 20:12. आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाल राहशील. आमेन. हालेलुया. हे वचन सांगतं आपल्या आईचा व आपल्या बापाचा मान राख, कारण परमेश्वर जो आपल्याला देश देणार आहे, देश म्हणजे कोणता? इतरचा नाही, स्वर्गातील देश जो परमेश्वर आपल्याला देणार आहे, तो जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे? आज्ञा पालन केली पाहिजे आई बापांची. हालेलुया. तर चर्चमध्ये खूप लोक येतात तरी पण ते त्यांच्या आई वडिलांची काळजी घेत नाही. मग ते खरंच स्वर्गात जातील का? खरंच स्वर्गात जातील का? बायबल सांगतं नाही. कारण तुम्ही जर आपले दिसणारे आई बाप आहे त्यांच्यावर कधी प्रेम करू शकले नाही, तर न दिसणाऱ्या देवावर तरी तुम्ही कसं प्रेम करता? हालेलुया. इथं वचन सांगतं जर तुम्ही आपल्या आई बापाचा मान राखाल तरच तुम्ही स्वर्गात जाल. हालेलुया. येशू देखील आपल्या आईचा मान राखत होता. आणि आपण बघितलं का शेवटच्या क्षणी देखील एवढा त्रास होत असताना देखील त्याने जेव्हा त्याच्या आईला बघितलं तर त्याच्या आईची जबाबदारी त्यांनी यौवनाला दिलेली आहे. हालेलुया. पुढे जाऊन मरियेला त्रास होऊ नये, ती संकटात जाऊ नये, ती एकटी पडू नये म्हणून परमेश्वराने तिची जबाबदारी ही यौवनाला दिली होती. तर आपल्याला एकच शिकायचंय, आपल्याला जर आयुष्यात वाटतं ना आपण सक्सेस मध्ये जावं किंवा आपल्याला यश मिळावं, आपलं जीवन चांगलं व्हावं, आपल्याला शांतिमय जीवन मिळावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सार्वकालिक जीवन मिळावं, तर आपल्याला परमेश्वरावर विश्वास ठेवणं हे तर गरजेचंच आहे, पण आपल्या आई वडिलांची काळजी घेणं देखील हे खूप गरजेचं आहे. हालेलुया. आपण खूप बातम्या बघतो, बातम्यावर पण हेच येत राहतं, मुलं पण असतात, आई वडील त्यांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट करतात, पूर्ण इतकं कष्ट करतात, जमीन वगैरे घर वगैरे सगळं गहाण टाकून देतात आणि मुलं शिकतात, शहराकडे निघून जातात आणि आई बाबाची काळजी घ्यायला कोणीच नाही. हालेलुया. तर आपण बघतो का येशूला हे मरियेने पहिले म्हणजे योग्य ते संगोपन मरियेने येशूचं केलेलं होतं. हालेलुया. जर आपली जर इच्छा असेल ना आपल्या मुलांनी योग्य मार्गावर चालावं, कधी चुकीच्या मार्गावर जाऊ नये, तर त्याला देवाच्या मंदिरात आणणं खूप गरजेचं आहे. हालेलुया. कारण आपण बघतो का मरिया देखील येशूला समर्पणासाठी मंदिरात घेऊन गेलेली होती. हालेलुया. तर किती जण त्यांची लेकरं आणतात. हालेलुया. ही खूप आनंदाची गोष्ट आहे का सगळेच घेऊन येतात, कारण पुढे जाऊन तुमचं भविष्य देखील आशीर्वादाचं कारण बनणार आहे त्या मुलांद्वारे. हालेलुया. आपण आणखी एक वचन वाचूया, अनुवाद 5:16. तुझा देव परमेश्वर ह्याने तुला आज्ञा केल्याप्रमाणे आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाल राहशील आणि तुझे कल्याण होईल. आमेन. आमेन. हालेलुया. बायबलच्या वचनात काय सांगितलं, काय आज्ञा आहे आपल्याला? आई वडिलांचं काय करायचं आहे? मान राखायचं. म्हणा आजपासून मी माझ्या आईचा मान राखीन, आजपासून मी माझ्या वडिलांचा मान राखीन. हालेलुया. हे म्हणणं खूप सोपं आहे, पण होतं काय माहितीये का, आई बाप जसे म्हातारे होत जातात, मुलं तरुण होत जातात आणि 2 पिढींचा गॅप आल्यावर ना विचार बदलत जातात. यांचे नवीन पिढीचे विचार असतात आणि त्यांना वाटतं आई बाप काय बडबड करतात, त्यांना काय डोकं, यांना काय जग कळतंय. पण बायबलचं वचन सांगतं का तुम्ही आपल्या आई बापाचा मान राखा. हालेलुया. त्यांची काळजी घ्या. आपण आपल्या आई वडिलांची काळजी घेतली पाहिजे, कारण परमेश्वरानंतर आपण आई वडीलच आहेत जे आपल्या सोबत राहतील परमेश्वरानंतर. आणि आपण बघतो या ठिकाणी का परमेश्वराने कशा प्रकारे आपल्या आईची काळजी घेतलेली आहे. त्यानंतर आपण 27 वचन वाचूया, योहान 19:27.
मग त्याने त्या शिष्यांना म्हटले, पहा ही तुझी आई. आणि त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. हालेलुया. आपण या ठिकाणी पाहतो का यहोवानाने येशूने म्हटल्याप्रमाणे लगेच मरियाला घेतला आणि आपल्या घरी घेऊन गेला. हालेलुया. आपण काय पाहतो, यहोवान पण येशूची काय करत होता? काय करत होता? आज्ञा पाळत होता. आपण देखील येशूच्या आज्ञा पाळली पाहिजे. जसं परमेश्वराने यहोवानावर त्याच्या आईची जबाबदारी दिली, जर तुम्हाला इच्छा असेल का परमेश्वराने माझ्यावर कशाच तरी जबाबदारी द्यावी, तर तुम्हाला त्या ठिकाणी उपस्थितीत राहणं गरजेचं आहे, ज्या ठिकाणी तो परमेश्वर आहे. हालेलुया. कारण यहोवान कुठे होता? त्या ठिकाणी होता ज्या ठिकाणी येशूला वधस्तंभावर खेळण्यात आलं. जर तो तिथे नसता तर येशूने त्याला जबाबदारी दिली असती का? नसती दिली. म्हणून आपल्याला परमेश्वरामध्ये स्थिर आणि खंबीरतेने उभा राहण्याची गरज आहे. जर आपण उभा राहिलो नाही तर परमेश्वर आपल्याला जबाबदारी कशी देईल? हालेलुया. आपण बस म्हणतो परमेश्वराला मला जबाबदारी दे, मला तुझ्यासाठी काम करायचंय. पण आपण बघतो, आपण येतो एक दिवस परमेश्वराच्या उपस्थितीत, दुसऱ्या दिवशी येत नाही, तिसऱ्या दिवशी येतो, चौथ्या दिवशी येत नाही. मग असं कसं परमेश्वर तुम्हाला जबाबदारी देईल? आपल्याला परमेश्वराच्या उपस्थितीत स्थिर राहणं गरजेचं आहे. हालेलुया. आणि आपल्याला जर आशीर्वादाचं जीवन या धर्तीवर जगायचं असेल ना, तर आपण आपल्या आई वडिलांची काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे. हालेलुया. आपण बघतो त्या सगळे नावच ठेवत असतात, घरचे सोडून थोडेसे, ते पण काहींचे ठेवत असतात. पण जगातले लोक किती जरी नाव ठेवले ना, आणि आपण किती वेळेस जरी हरत गेलो ना, तो देव आणि आपले आई वडील प्रत्येक वेळेस आपल्या सोबत राहतात. हालेलुया. म्हणून आपण आपल्या आई वडिलांची काळजी घेतली पाहिजे, आणि विश्वासू लोकांनी तर घेतलीच पाहिजे. कारण तुम्ही जर स्वतःला विश्वासू म्हणता ना, आणि जर तुम्ही तुमच्या आई बाबांची काळजी घेत नाही ना, तर मला तुम्हाला सांगू द्या, तुम्ही विश्वासू नाही, तुम्ही ख्रिस्ती लोक देखील नाही. हालेलुया. कारण बायबलचं वचन जर तुम्ही आज्ञाच पाळत नाही तर तुम्ही स्वतःला ख्रिस्ती म्हणून करता काय? तर आपण परमेश्वराने दिलेली आपल्याला आज्ञा, आपण क्रूस खांबावर बघतो का परमेश्वराला, येशूला आपल्या आईची काळजी होती, तसंच आपण देखील आपल्या आई वडिलांची काळजी केली पाहिजे. आपण बघतो का आई वडील म्हातारे होत गेल्यानंतर त्यांची बुद्धी जी आहे ती काम करणं कमी करते, शरीर त्यांचं साथ देत नसतं. पण मग आपण तेव्हा तरुण असताना आपण काय म्हणतो? नाटकच करून राहिले म्हातारे म्हणतो का नाही? पण तसं नाहीये. खरंच वयाप्रमाणे माणसाची बुद्धी ही काम करणं कमी करते, शरीर हे साथ देत नसतं. त्याच्यामुळं आपण म्हातारपणी आई वडिलांची काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे. आणि जर तुम्ही आपल्या आई वडिलांची काळजी घेतली ना, तर जाऊन भविष्यात तुमची मुलं तुमची काळजी घेतली. जर तुम्ही तुमच्याच आई वडिलांची काळजी घेतली नाही तर तुमची मुलं तुमची कशी काळजी घेणार? कारण ते तुमच्या गुण शिकतात. ते म्हणते, पप्पा मम्मी तुम्हीच नाही घेतली आजी पप्पाची काळजी, तर आम्ही काय घेऊ? हालेलुया. त्याच्यामुळं आपल्या मुलांपुढे ना स्वतः पहिले आदर्श बना, का आम्ही असं वागतो तुम्ही पण असंच वागलं पाहिजे. हालेलुया. आणि आज तुम्ही सर्व विश्वासू आहात, याला परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. कारण तुमची मुलं देखील एक आशीर्वादाचं कारण तुमच्यासाठी बनणार आहे. हालेलुया. कारण तुम्ही त्यांना मंदिरात घेऊन येताय. आपण बघतो की वधस्तंभावर येशूने मरियेची जी जबाबदारी आहे ती यहोवानाला दिली, आणि यहोवानाने ती घेतली देखील. तर आजचा यहोवान बनणं ही आपल्याला गरज आहे. हालेलुया. म्हणा, आजचा यहोवान मी बनायला तयार आहे. कारण माहिती का, येशू म्हटला का आजपासून ही तुझी आई, आणि यहोवान काय म्हटला? घेऊन गेला घरी लगेच. तसेच परमेश्वर म्हटल्या त्याची आज्ञा पाळणं हे आपण केलं पाहिजे. हालेलुया. म्हणून आजचा यहोवान बनणं ही आपल्याला गरज आहे. म्हणा, मी यहोवान बनणार. हालेलुया. आणि बायबलचं वचन सांगतं, ख्रिस्तामध्ये कोण माझे भाऊ आणि कोण माझी बहीण? पुढं काय? हालेलुया. जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात तेच माझे भाऊ आणि तेच माझी बहीण आहे. हालेलुया. तर ख्रिस्तामध्ये आपण एकमेकांची काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे. कारण परमेश्वर आपल्याला ते शिकवतो. जर आपल्याला माहिती आपल्या शेजारच्याला असा प्रॉब्लेम आहे, जर तुम्ही मदत करू शकता, एक आई वडील आहे
तुम्हाला माहिती आहे ते त्रासात आहे, पण तुम्ही मदत करू शकता तरी तुम्ही करत नाही. असं नकोय. आपल्याला परमेश्वर काय शिकवतो की आपण मदत केली पाहिजे. आपण आई वडिलांची काळजी घेतली पाहिजे. ते आपले आई वडील नसू द्या, चर्च मधलं कुणी असू द्या, गावामधलं कुणी असू द्या, शेजारी कुणी असू द्या, तरी पण परमेश्वर म्हणतो का तुम्ही त्यांची काळजी घ्या. हालेलुया. जर तुम्ही त्यांची काळजी घ्याल तर तुम्ही तुमच्या जीवनात नक्कीच आशीर्वादित होणार. हालेलुया. तर किती जण आजचा यवन बनायला तयार आहे? हालेलुया. तुम्ही सर्वजण तयार आहेत. नक्कीच परमेश्वर तुमच्यासाठी एक नवीन जबाबदारी देईल. हालेलुया.